नमस्कार मित्रांनो, प्रवीण डेकर हे यूट्यूब चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत. मित्रांनो, कशात मजेत ना असायलाच पाहिजे. मित्रांनो, मागील व्हिडिओ आपला खूप काळ झाला व्हिडिओच नाही आहे. तुम्ही म्हणत असाल की काय झालं, तर बहुतांश आपल्याला वेळेअभावी आपल्याकडे सगळं काही राहून जातं. परंतु सर्व नियोजन आपण करत चाललो आहे आणि आपण एक नवीन चॅनलसुद्धा सुरू करतो आहे. त्या चॅनलचं नाव आहे, आपण मागेसुद्धा तो सुरू करण्याचा प्रयत्न केला होता. आता बोला 007. तर तोच चॅनल आता आपण सुरू करतो आहे. त्याचा नव्याने आपण नाव घेतो आहे आता बोला बातमी. आणि ती बातमी काय असणार आहे, ते बातमीमागील बातमी काय असणार आहे, हे आपण विश्लेषण त्या चॅनलमध्ये नक्कीच ठेवणार आहोत. सर्वांना आवडेलच. असंख्य आपले सुरक्षा रक्षक आहेत. ज्या सुरक्षा रक्षकाविषयी हा चॅनल आपण चालू केला आहे त्याच्याविषयी माहिती असेलच. त्या चॅनलवरती वेगवेगळे असणार आहे. ज्यांना आवडेल तो चॅनल आवर्जून आता बोला बातमी म्हणून हा चॅनल आहे, तो सबस्क्राईब करायला विसरू नका. जास्तीत जास्त लोकांनी तो सबस्क्राईब करूया आणि आजच्या विषयाकडे आपण जाऊया. विषयाला जाण्यापूर्वी तत्पूर्वी आपण हा सुद्धा चॅनल नवीन जर पाहत असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. लागलीच बेल आयकॉन बटन जी घंटा आहे त्याला प्रेस करा आणि पुढे जाऊया आपल्या या विषयाकडे. तर विषय काय आहे? विषय आहे मित्रांनो, आपल्या सुरक्षा रक्षकाने केलेलं कौतुकास्पद काम जे आहे ते खरोखरच आहेच. आपल्या सुरक्षा रक्षकाने चांगले काम केलेले आहेत, अतिशय उत्तम काम केले आहेत. आपण त्या सुरक्षा रक्षकाचं कौतुक करतो आहे. बरेचसेच दिवस झालं, 2-3 दिवस झाले ही जी घटना आहे, या घटनेची बातमी सगळीकडं व्हॉट्सअपला वगैरे येत होती. तुम्ही हा व्हिडिओ वगैरे पाहताय, त्या सुरक्षा रक्षकाने व्हिडिओमध्ये पाहिलं. तर ही काय आहे, तर एक पाण्यामध्ये बुडणं म्हणजे आत्महत्या करायला गेलेली महिला, तलावामध्ये आत्महत्या करायला गेलेली महिलेला आपल्या सुरक्षा रक्षकाने तिचे प्राण वाचवले. योग्य वेळी ती घटना आणि योग्य वेळी त्या ठिकाणी असणारे आपले सुरक्षा रक्षक त्यांनीही कशाची पर्वा न करता त्या ठिकाणी गेले. तर ही कुठे घटना आहे? पुण्यामधले खडकवास धरणामधील खोल पाण्यामध्ये उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या महिलेचे प्राण तेथील धरणातील सुरक्षा व्यवस्था पाहणाऱ्या बहादूर सुरक्षा रक्षकाने आपले केले. महिला पाण्यात बुडत असताना क्षणाचाही विलंब न करता त्या ठिकाणी हरिदास पुंडलिक वराड याची जीवाची पर्वा न करता त्या ठिकाणी आपल्या सुरक्षा रक्षक जे त्या ठिकाणी साथीला त्यांच्यासोबत आणखीन सुरक्षा रक्षक होते, ते होते योगेश गोपाळ आणि योगेश राठोड म्हणून होते. त्यांचेसुद्धा मनपूर्वक अभिनंदन. आपल्या सर्व सुरक्षा रक्षक खूप धैर्याने त्या ठिकाणी त्या महिलेला आपण पाहताय की त्यांनी जे त्या महिलेचे आहे ते प्राण वाचवले. धाडसी जे आहे ते कार्य आपल्या सुरक्षा रक्षकाने केले आणि हे कार्य आपण त्या सुरक्षा रक्षकांनी आत्तापर्यंत व्हॉट्सअपला फेसबुकला सगळ्यांनी त्यांचे म्हणजे पाहिलं तर अभिनंदन केलंच असेल. काहींनी जाऊन त्या प्रत्यक्षात त्या ठिकाणी अभिनंदन केलं असेल. फार अतिशय आनंद आहे. आपले तर माझ्यासुद्धा जवळ असेल तर मी सुद्धा जाऊन खरोखरच अभिनंदन केलं असतं. आपण कौतुकास्पद का करतो सुरक्षा रक्षकाचं गुणगान? आपण कार्यक्रम ठेवला होता, त्या कार्यक्रमामध्ये आपल्या सुरक्षा रक्षकांचं आपण गुणगान दरवर्षी आपण जे नेहमीप्रमाणे करतो, कारण चांगलं काम केलेलं असतं. ज्या ठिकाणी आपल्या सुरक्षा रक्षक कर्तव्यावरती असताना कर्तव्यावरती त्यांनी जे प्राण वाचवले त्याचे खरोखर कौतुकास्पद आहे. पण मित्रांनो, विचार करा ना, आजकाल या धावत्या युगामध्ये आपल्याला वेळच नाही आहे का वेळ? आता त्या सुरक्षा रक्षकांचे कौतुक आपण कमेंट्समध्ये करू शकतो, व्हॉट्सअपवरती फेसबुकवरती आपण त्याच्या मेसेज करून अभिनंदन आपण करू शकतो. याच्या पलीकडे जर त्या सुरक्षा रक्षकांच्यापर्यंत आपण पोहोचलो आणि त्याचं जर अभिनंदन जर केलं त्या सुरक्षा रक्षकांचं, तर किती त्यांना आनंद वाटेल की नाही, आणि ते खूप चांगली गोष्ट असेल की नाही. आपण नेहमी मित्रांनो कोणाचं एखादं दुःखद जर घटना असली तर त्याला भावपूर्ण श्रद्धांजली आपण फक्त 2 शब्द बोलून मोकळे होतो. पण प्रत्यक्षात त्या ठिकाणी आपण पोहोचतो का? त्या ठिकाणी आपण पोहोचलं पाहिजे. प्रत्यक्षामध्ये पोहोचून आपण त्याचं अभिनंदन केलं पाहिजे. अभिनंदन आपण चांगली गोष्ट असेल तर अभिनंदन, वाईट गोष्ट असेल तर त्या दुःखामध्ये एक वेळ आपण अभिनंदन किंवा एखादं सुख काय बड्डे वगैरे असेल तर ते सोडून द्या. पण दुःखामध्ये तर किंबहुना मित्रांनो आपल्या साथीदार आपलेच सहकारी असतात, त्यांच्या दुःखामध्ये सहभागी झालं पाहिजे. आपण सर्वांनी सहभागी झालं पाहिजे. आपले हेवे दावेसुद्धा बाजूला ठेवून. आता काही लोक असे आहेत की ते खूप विचित्रप्रमाणे कधी वागत असतात. मग अशा सुरक्षा रक्षकांच्याकडून मी तरी कमसे कम त्यांच्याशी कधी बोलत नाही आहे.
आणि वार्ताही करत नाही. जे काय असेल ते फक्त कामाचीच वार्ता त्यांच्याशी असते. बहुधा सगळेच म्हणजे कोणी असेल तर, कारण ज्याच्याशी पटत नाही ते त्यांच्याशी कोणी काही बोलत नाही. परंतु अशासुद्धा सुरक्षा रक्षक ज्यावेळेस दुःखात असेल त्यावेळेस मित्रांनो मी माझं बाकी सर्व काही बाजूला ठेवून त्या सुरक्षा रक्षकाच्या दुःखामध्ये सहभागी होण्याकरता तिथे पोहोचतो. त्यांचं दुःख जे आहे त्या दुःखामध्ये आपण सहभागी होतो. सांत्वन आपण सगळ्या आपल्या सुरक्षा रक्षकांचं आपण केलं पाहिजे आणि हीच भावना प्रत्यक्षात असली पाहिजे. ज्या ठिकाणी वाढदिवस वगैरे असतात फक्त त्या ठिकाणीच व्हॉट्सअप आणि फेसबुकवरतीच शुभेच्छा असतात. प्रत्यक्षात किती लोक जातात, प्रत्यक्षात किती लोक जाऊन त्या ठिकाणी शुभेच्छा देतात, हे फार कमी झालेलं आहे. त्यावेळेस व्हॉट्सअप फेसबुक आता आलं त्यावेळेस आपले शुभेच्छा दिले की झालं. पण प्रत्यक्षामध्ये एकमेकाला भेटणं, त्यांना शुभेच्छा देणं आहे का मित्रांनो? आता याच सुरक्षा रक्षकांचं पाहणं आहे का? या सुरक्षा रक्षकाने केलेलं काम जे आहे ते किती कौतुकास्पद आहे की नाही? पण त्यांचं कौतुक करायला फक्त आपण इथंच करतोय हो. प्रत्यक्षात त्या ठिकाणी आता माझ्याकडे जेवढी माहिती आली मी तेवढीच माहिती तुमच्यासमोर ठेवते. अधिकची माहिती मी 2 दिवस पाहतोय की कुणाकडे अधिकची माहिती त्याच्या संदर्भामध्ये आहे का? नाही आहे. मला ही अशीच माहिती माझ्यापर्यंत पोहोचली आणि ती माहिती मग या आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्यासमोर ही माहिती ठेवतोय. म्हणजे त्याही सुरक्षा रक्षक त्यांना माहिती असेल का नाही माहिती आपलं चॅनल आहे किंवा नाही आहे आणि त्याच्याकरती बातमी व्हावी आपली, सगळं काही आपलं यावं सर्वांच्या समोर. म्हणून प्रत्यक्षरित्या त्याची काही खरोखर जी बातमी घडलेली घटनाक्रम वगैरे व्यवस्थितरित्या आपल्याकडे पाठवलं असतं तर अजून त्याच्यामध्ये आपल्याला समजलं असतं की त्या ठिकाणी कशी आहे, काय आहे, ड्युटीची हॉर्स कशा असतात, तिथं कशा पद्धतीनं कामाचं आहे आणि ती घडलेली घटना आपण तर पाहतोयच. घडलेली घटना कशी आहे ती आणि त्या ठिकाणी मग अशा काय पूर्वी काही घटना घडलेल्या आहेत का की ही फर्स्ट टाईम अशी घटना घडली आणि त्या सुरक्षा रक्षक आपले तैनात असतात त्या ठिकाणी. दिवसा असो रात्री असो त्या ठिकाणी तैनात असतात आपले सुरक्षा रक्षक आणि म्हणून सुरक्षा रक्षक तैनात असल्यामुळे असे कोणी जे काही व्यक्ती असतात डिप्रेशनमध्ये किंवा अन्य काही गोष्टी असतात की त्या ठिकाणी एवढ्या हलक्यामध्ये घेतात, त्यांना आध्यात्मिकाची ओढ नसल्यामुळे, माहिती नसल्यामुळे मित्रांनो माणूस हा पाऊल उचलतो. ज्यावेळेस स्ट्रेसमध्ये डिप्रेशनमध्ये जातात त्यावेळेस हा आत्महत्येचा प्रयत्न हे आपण सर्वत्र पाहतोयच. प्रत्येक ठिकाणी कुठं ना कुठेतरी होतं. एकदम टोकाची भूमिका घेणार असं सुद्धा होतं. परंतु त्या ठिकाणी आपले सुरक्षा रक्षक तैनात होते. सुरक्षा रक्षक मंडळाचे सुरक्षा रक्षक आपले तैनात होते आणि त्यांच्या हातून ही घटना घडली. किती चांगलं झालं मित्रांनो पहा बरं. ती वेळ जर निघून गेली असेल तर त्या व्यक्तीला सुद्धा पश्चाताप झाला असेल. थोडा वेळ आपल्या सुरक्षा रक्षकांवर रागसुद्धा आला असेल त्या व्यक्तीला. परंतु त्या व्यक्तीला नंतर समजलं असेल की खरोखरच जे घडले असतं ते काय वेगळंच घडलं असतं आणि यांच्यामुळे आज मला पुन्हा एक वेळ या जीवनामध्ये काहीतरी करण्यासाठी, पुन्हा एक वेळ मला या समाजामध्ये येण्याकरता यांनी माझा जीव वाचवला आहे आणि काहीतरी करायचं आहे. ती वेळ काळ निघून गेल्यानंतर तीसुद्धा व्यक्ती विचार करून वेगळ्या पद्धतीने चालू शकते जर आपल्या सुरक्षा रक्षकाने या ठिकाणी अतिशय उत्तमरित्या चांगलं काम केलं. म्हणूनच मित्रांनो छोट्या छोट्या गोष्टी असतात त्या इतरांच्या जीवनामध्ये फरक पडतो, नक्कीच फरक पडतो मित्रांनो. आपण जे केलेलं कार्य असतं का नाही, आपण जे बोलतो, आपण जे कार्य करतो ते कोणाच्या ना कोणाच्या तर जीवनामध्ये त्याचा फरक पडत असतो. त्याचा इम्पॅक्ट जो आहे तो आपल्या जीवनावरती होतो आणि नक्कीच होतो. वेळ काळ थोडासा पाहून सगळ्या काही गोष्टी आपण करत असतो. याच गोष्टी आपण करत राहाव्या, चांगलं काम करत राहाव्या. चांगलं काम केलेलं आहे त्याचं आपण कौतुक नक्कीच केलंच पाहिजे मित्रांनो. का नाही केलं पाहिजे? भरभरून असं या सुरक्षा रक्षकांचं कौतुक करा. ज्या सुरक्षा रक्षकांना ज्या ठिकाणी पुण्यामध्ये असतील त्यांनी आवर्जून या सुरक्षा रक्षकांना भेट द्यावी. मी तर आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगतो की आपल्या सुरक्षा रक्षकांना जरूर जाऊन त्या ठिकाणी आपण भेट द्या आणि भेट देऊन त्यांचं कौतुक करा. त्या ठिकाणी ते कौतुक जर केलं तर अतिशय उत्तमरित्या ते कौतुक असेल मित्रांनो. तुर्तास थांबूया. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. जाता भेटूच आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपली सर्वांची काळजी घ्या. नमस्कार.